प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण मालवणी पद्धतीचं अळूचं फतफतं ते पण आहे त्या सामानात आणि अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर इथे हे आळू आहेत, हे आमच्या बागेतले आळू आहेत. तर हे मोठे मोठे असे वडीचे आळू आहेत, पण ह्याचे पण तुम्ही पातळ आळू बनवू शकता. तर अगदी इन डिटेल मालवणी पद्धतीचं पारंपरिक पद्धतीने केलेला आळू याचा व्हिडिओ देखील याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ही अशी पानं आपल्याला जी कोवळी कोवळी आहे हे मधलं देठ काढून ही अशी पानं सेपरेट करायची आहेत. तर सगळ्यात आधी हाताला आगळ लावायचं आहे. आगळ म्हणजे आमसुलं सोलाचं पाणी, जेणेकरून खाजवा आळू असेल तरी हाताला खाज येणार नाही. तर आधी आगळ, तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही आमसुलं म्हणजे सोलं कोकमं लावली तरी चालेल, किंवा थोडं चिंचेचं कोळ लावला हाताला तरी चालेल. लिंबूचा रस लावला, अगदी तुमच्याकडे काहीच नसेल लिंबूचा रस लावला तरी चालेल. तर कोणताही आंबट पदार्थ हाताला लावला तर खाज नाही आहे म्हणून लावायचा आहे. तर हा थोडासा मोठा मोठा आळू आहे म्हणून मी याची देठं काढून अशी ही पानं काढून घेते. तर काळं आळू किंवा सफेद देठाचा आळू तुम्ही कोणतेही घेऊ शकता. फक्त आळू घेताना ते खाजवा आहे, खायचं आहे की नाही हे बघून घ्या. तर आता ही जी देठं आहेत, तर आळू मी धुवून स्वच्छ नितळून घेतलेला आहे. तर आता ही अशी देठं आहेत, तर देठाची अशी हे साल काढून घ्यायचे आहे. दाखवते नीट बघा. देठांचे साल काढून घ्यायचे आहेत. तर याचं साल हे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे. जास्त पानं असतील तितकं छान आपलं आळू होतं. तर देठांच्या तुलनेमध्ये पानं जास्त घ्यायची आहेत. तर ही अशी कोवळी कोवळी पानं असली तर आणखी छान. आणि आता हे सगळे देठ छान मी सोलून घेतलेले आहेत. तर त्याला हे बारीक कट करून घ्यायचं आहे. पानं पण छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, पण तरीही पानं छान अशी मस्त बारीक चिरायची आहेत. तर हे आधी सगळं असं एकत्र करून घ्यायचं. तर या आळूपेक्षा काळा आळू हे आळू बनवण्यासाठी वापरतात. त्याचा गरगट किंवा फतफतं खूप छान लागतं. पण अगदी गडबडीत तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुमच्याकडे जे अवेलेबल खाण्याचा आळू असेल त्या आळूपासून तुम्ही आळूचं फतफतं बनवू शकता. आणि आजची रेसिपी आपली खूप सोपी आहे. तर नेहमीच सगळ्यांकडे सगळ्या वस्तू अवेलेबल असतात असं नाही. तर जे आहे त्यामध्ये पण आपण आपल्याला आवडीच्या पदार्थांचा स्वाद घेऊ शकतो. तरी ते आळू आपलं छान चिरून घेतलेलं आहे बारीक. इथे वटाणे, हे काळे वटाणे आहेत बारीक, ते रात्रभर भिजत ठेवले होते. तर हे वटाणे शिजायला जरा वेळ लागतो, त्यामुळे शक्यतो भिजवूनच घ्या. यामध्ये घालणार आहे शेंगदाणे. तरी भिजवून घातले तरी चालतात, असे घातले तरी चालतात. तर आपण ह्या झटपट आळू बघत आहोत. आणि हे आपण बारीक करून घेतलेलं आळू यामध्ये सोलं. तर याची खाज कमी येईल. आणि आळू हे थोडंसं आंबट तिखट असं असतं, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आमसुलं म्हणजे कोकम टाकू शकता. तर इथे मी 4-5-6 कोकमं टाकलेले आहेत. यामध्ये टाकूयात मीठ आणि पाणी. तर हे बुडे इतपत फक्त पाणी बस होतं. तुम्हाला जास्त घट्ट जास्त पातळ कसं हवं आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता. तर आळूला आमचं पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घालताना जपून घाला. तर मी एवढ्या आळूसाठी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण याला 3 ते 4 शिट्टी देऊन घेणार आहोत, म्हणजे आळू आपले एकजीव छान असं शिजेल. आळू जास्त कोवळं असेल तर शिजायला वेळ लागत नाही. इथे आपली देठं थोडीशी जून आहेत, त्यामुळे मी ते 4 शिट्टी देऊन घेणार आहे. तर 4 शिट्ट्या दिल्यानंतर मस्त आपला आळू एकजीव झालेला आहे.
आणि खूप छान शिजलेला आहे. तर तुम्हाला जाड पातळ कसं हवं त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. तर 1 तांब्या पाणी घातलेलं तेवढ्या सगळ्या आळूसाठी. तर आळू आपलं मस्त परफेक्ट शिजलेले आहे आणि त्यासोबत वाटाणे पण छान असे शिजलेले आहेत. तर आधी आपण इथे वाटण करून घेऊया. तर मालवणी पद्धतीच्या जेवणामध्ये खोबरं हे कंपल्सरी येतंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी तेलामध्ये टाकत आहे कांदा, कारण आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर कांदा छान परतून घेऊयात. कांदा थोडा परतला, कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये टाकायचं आहे खोबरं. तर आळू किती प्रमाणात आहे त्यावर तुमचं वाटण करायचं आहे तुम्हाला. खोबरं जास्त नसाल खात तुम्ही थोडं घातलं तरी चालेल. मी पण इथे थोडंच खोबरं घातलेलं आहे. तर खोबरं देखील छान परतून घेऊयात. तर इथे आता वाटणाचा रंग बदललेला आहे. अशाच पद्धतीने कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता याची आपण पेस्ट करून घेऊयात. तयार वाटण आणि त्यामध्ये मी टाकत आहे हा मालवणी भाजका मसाला. तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही तुमचा जो रोजचा मसाला वापरता तो फोडणीमध्ये टाकला तरी चालेल. तर हा भाजका मसाला आहे म्हणून मी वाटणात टाकत आहे. तर याचं आपण वाटप करून घेऊयात आणि मग आळूला फोडणी देऊयात. वाटण तयार झालेलं आहे. आता आपण आळू फोडणी टाकूयात. तर फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि इथे हा ठेचून घेतलेला लसूण. तर लसूण मी जरा जास्तच प्रमाणात घेतलेला आहे, कारण लसणामुळे आळूचं जे फतफत आहे त्याला खूप छान चव येते. जर तुम्ही कमी खात असाल तर तुम्ही कमी घातला तरी चालेल. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूयात लसूण आणि लसूण छान परतून घेऊयात. तर याच पॅनमध्ये वाटण करून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये फोडणी घातली, त्यामुळे भांडी जास्त खराब होत नाहीत, वेळ देखील वाचतो. छान करपूस भाजलेला आहे. यामध्ये मी टाकत आहे कोल्हापुरी मसाला. याच्यामुळे चव छान येते, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये हा टाकलेला आहे. तर वाटणामध्ये पण आपण मालवणी मसाला टाकलेला आहे, त्यामुळे तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट घाला तुम्ही. आणि आता यामध्ये घालूयात वाटप. तर हे भाजक वाटप आहे, त्यामुळे परत त्याला जास्त परतून घ्यायची काही गरज नाही आहे. तर मस्त मालवणी आळूला कोल्हापुरी तडका. यामध्ये घालत आपला शिजलेला आळू. तर आळू किती परफेक्ट शिजले ते तुम्ही बघू शकता. आणि आता हे छान एकजीव करायचं. आळू शिजताना त्यामध्ये कोकमं म्हणजे सोलं आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मी इथं वरतून टाकणार नाही. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे मस्त आपलं अळूचं फतफत किंवा अळूचं गरगट पातळ अळू तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण असे नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला आपला ब्लेस फूड रेसिपी या चॅनलमध्ये बघायला भेटतात.